नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक बागुल वेडी, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी डी सुराणा कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड आजच्या या मराठीच्या तासिकेमध्ये मी अतिशय मनापासून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण मराठीच्या तासिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा आपण अभ्यास करत आलेलो आहोत. परंतु आज आपल्याला अतिशय वेगळ्या घटकाकडे आपल्याला जावयाचे आहे. यामध्ये जे आपल्याला एकूण 6 घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत, त्यामध्ये आपण गद्य, पद्य या विभागांकडे आपण गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे कथा, त्या संदर्भातही आपण माहिती घेतलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण व्याकरण व लेखन या विभागाकडे आपण वळणार आहोत. व्याकरण व लेखन या विभागामध्ये वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार अशा घटकांचा समावेश होतो. परंतु आज आपल्याला जो घटक अभ्यासावयाचा आहे तो वाक्यप्रकार. चला तर मित्रांनो, आपण वाक्यप्रकाराचा अभ्यास करूया. व्याकरणामध्ये आज आपल्याला वाक्यप्रकार जो आहे तो आपल्याला नीट समजून घ्यावयाचा आहे. सुरुवातीला आपण वाक्यप्रकाराबद्दल थोडीशी माहिती आपण नीट लक्षात घेऊया. भाषा हे आपले विचार व्यक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. तसेच आपल्या विचारांची देवाणघेवाण ही आपण भाषेच्या माध्यमातूनच करत असतो. किंबहुना भाषेच्या माध्यमातूनच, बोलण्यातून आणि लेखनाद्वारे आपल्या मनात घोंघवणारे विचार मांडत असतो. बरोबर मित्रांनो, आपल्या मनामधले जे विचार असतात ते दुसऱ्याला आपल्याला सांगावयाचे असतात. मग या विचारांची देवाणघेवाण कशानं होऊ शकते? तर मित्रांनो, यासाठी एकच माध्यम असतं, ते म्हणजे भाषा. तसं आविर्भाव पण असतं, पण आविर्भावातून भाव व्यक्त करायला मर्यादा असते. परंतु भाषेद्वारे आपण सगळ्या प्रकारच्या भावना आपण व्यक्त करत असतो, जे आपल्या मनामध्ये घोंगावत असतात. मग विचारांची देवाणघेवाण आपण करत असतो. आता प्रत्येकाच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विचार येतच असतात. अर्थात आता मी ज्यावेळेला तुम्हाला शिकवत आहे, माझ्या मनात कोणता विषय चालू असेल, की विद्यार्थ्यांना शिकवलेला भाग समजत असेल किंवा नसेल, तो लक्षात येत असेल किंवा नसेल, हा विचार आता माझ्या मनामध्ये चालू असेल. त्याचबरोबर अनेक विचार माझ्या मनामध्ये चालू असतील. मित्रांनो, हे विचारांची देवाणघेवाण चालूच असते. तुम्ही असं म्हणाल की माझ्या मनामध्ये विचारच येत नाही, तर असं होणारच नाही. तुम्ही ज्या क्षणाला म्हणाल की माझ्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये विचार नाहीत, त्यावेळेस असंख्य विचार दाटी करून येतील तुमच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये. म्हणून मित्रांनो, की ही देवाणघेवाण सतत चालू असते, सातत्यानं चालू असते. मग ही कशातून होते? 2 भागातून होत असते. एक म्हणजे बोलण्यातून आणि दुसरी म्हणजे लेखनाद्वारे. आपल्याला जे जाणवत असतं, जे व्यक्त करायचं असतं, जे विचार मांडायचे असतात, ते आपण बोलण्यातून करत असतो.
म्हणजे माध्यम भाषाच झालं. किंबहुना आपण लिहूनही आपल्या मनातले विचार व्यक्त करत असतो. जसं लेखक साहित्यिक आपल्या मनातले विचार जे आहेत ते लेखनाद्वारे व्यक्त करत असतात. त्यांचं माध्यम असतं लेखन. लेखन म्हणजेच भाषा. म्हणून मित्रांनो की वाक्य प्रकार जे आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माध्यम महत्त्वाचं असतं ते म्हणजे भाषा. मग याचा विचार ज्यावेळेस आपण करत असतो ना मित्रांनो, तर त्यावेळेला काही घटक जे आहेत ते आपण नीट समजून घेतले पाहिजे जे भाषेच्या संदर्भात आहेत. त्यातला पहिला घटक म्हणजे अक्षर. मूलध्वनींच्या आकारांना किंवा आवाजाच्या खुणांना अक्षर असे म्हणतात. आता मूलध्वनी म्हणजे नेमकं काय? मूलध्वनी, ध्वनी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहितीच असेल, म्हणजे आवाज. ज्यावेळेला आवाज असतो, आता आवाज असंख्य प्रकारचे असतात, पण प्रत्येक आवाज हा महत्त्वाचा नसतो, त्याला खूण म्हटले गेलेलं आहे. पण काही आवाज असे असतात की त्या आवाजांना अर्थ असतो, म्हणून ज्या मूळ आवाजांना अर्थ प्राप्त होत असतो अशा आवाजाच्या खुणांना किंवा मूलध्वनींच्या आकारांना अक्षर असे म्हटले जात असते. तर मित्रांनो, आपण अक्षर म्हणजे नेमकं काय असतं हे आपण नीट समजून घेतले आहे. पुढे बघूया आता. शब्द विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास वाक्य असे म्हणतात. आता शब्द म्हणजे काय हे नीट आपण समजून घेऊया. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास, ज्या वेळेला अक्षर आपण काय म्हणतो की जिथे एक मूळ ध्वनी असतो त्याला अर्थ प्राप्त होतो, पण अशी अक्षरं ही एकत्र येतात आणि अशा अक्षरांचा समूह, पण त्या समूहाला अर्थपूर्णता असते, म्हणून विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास वाक्य असे म्हणतात, शब्द असे म्हणतात. आता वाक्य म्हणजे काय ते आपण नीट समजून घेऊया. एक पूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या किंवा अर्थपूर्ण शब्दांच्या समूहास वाक्य असे म्हणतात. ज्यावेळेस आपण बोलत असतो ना, त्यावेळेस पूर्ण विचार आपल्याला व्यक्त करायचा असतो. ज्यावेळेस बोलताना तो पूर्ण विचार आपण व्यक्त करतो, त्यातले जे शब्द असतात, तो शब्दांचा जो समूह असतो त्याला अर्थ प्राप्त होत असतो, आणि म्हणूनच पूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या किंवा अर्थपूर्ण शब्दांच्या समूहास, म्हणजे तो शब्दांचा समूह आहे पण तो अर्थपूर्ण आहे, ज्यातून आपल्याला काहीतरी निश्चित समजत असतं, लक्षात येत असतं, अशा शब्दसमूहास वाक्य असे म्हटले जात असते. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण भाषेच्या संदर्भात शब्द, अक्षर, वाक्य या संज्ञा आपण नीट लक्षात घेतल्या. आपण ह्या जर लक्षात घेतल्या ना, तर पुढे येणारा जो अभ्यास जो आहे वाक्य प्रकाराच्या संदर्भात तो समजण्यास सोपा जाईल. दैनंदिन व्यवहारात आपण अनेकविध वाक्य बोलत असतो, तसेच लिहितही असतो, पण असे वाक्य बोलताना किंवा लिहिताना एकच आशय विविध वाक्यांमध्ये आपण मांडत असतो. बरोबर मित्रांनो, एकच आशय वेगवेगळ्या वाक्यांमध्ये आपण मांडत असतो. जेव्हा व्यवहारामध्ये आपण बोलत असतो, एकमेकांशी आपण बोलतो, घरामध्ये बोलतो, घराबाहेर आपण बोलत असतो, पण हे बोलत असताना त्यावेळेला एकच आशय आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये आपण बोलत असतो. त्याचं उदाहरण आपण नीट लक्षात घेऊया. आपण उदाहरणार्थ, काल खूप ऊन पडले हेच वाक्य आपणास अर्थ न बदलता विविध वाक्यात बनवता येते. आता काल खूप ऊन पडले म्हणजे ऊन पडलेलं होतं. आता आपल्यासमोर अनेक व्यक्ती असतात, हाच आशय ते वेगवेगळ्या वाक्यांमध्ये सुद्धा बोलू शकतात. मग ते कसं बोलतात ते आपण नीट समजून घ्या. आता काल काही कमी ऊन पडले नाही. आता ऊन कमी पडले नाही म्हणून हे नकारार्थी वाक्य आहे.
आशे तोच. काल काही कमी ऊन पडले नाही. म्हणजे ऊन पडले पण ते कमी नाही. कमी नाही म्हणजे कसं, ते ऊन जास्तच पडलेलं होतं, म्हणजे खूप पडलेले होते. हाच आशय त्याच्यामधून निघतो. काल काय ऊन पडले, उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजे काल काय ऊन पडले याचा अर्थ असा आहे की खूप ऊन पडलेलं होतं, कमी ऊन पडलेलं नव्हतं. म्हणजे खूप पडलेलं होतं म्हणजे आशय तोच आला. उद्गारार्थी वाक्य आहे. काल भरपूर ऊन पडले, विधानार्थी वाक्य आहे. म्हणजे ऊन पडलं पण भरपूर पडलं. म्हणजे दुसरा अर्थ काय होतो याचा, काल खूप ऊन पडले, हे विधानार्थी वाक्य झालं. काल काय कमी ऊन पडले, प्रश्नार्थी वाक्य आहे. आपण म्हणतो ना बोलताना, काल काय कमी ऊन पडले, म्हणजे प्रश्न आहे पण अर्थ काय निघतो, म्हणजे याचा अर्थ का कमी ऊन पडले नाही म्हणजे खूपच ऊन पडले. म्हणजे काल खूप ऊन पडले या वाक्याचा आशय आपण नकारार्थीमध्ये, उद्गारार्थीमध्ये, विधानार्थीमध्ये, प्रश्नार्थीमध्ये आपण बघितला. पण त्याचा अर्थ कसा असतो, सारखाच असतो मित्रांनो. म्हणजेच एकच वाक्य, एकच आशय विविध वाक्यांनी आपण मांडत असतो मित्रांनो. यावरून वाक्यांचे काही प्रकार पडतात. आता ते वाक्यांचे प्रकार कोणते पडतात ते आपण नीट समजून घेऊया. आपण वाक्यांचा पहिला प्रकार पडतो ना, तो आशयावरून आणि भावार्थावरून. वाक्याचा दुसरा प्रकार पडतो तो क्रियापदावरून. आता आशयावरून व भावार्थावरून 3 प्रकार पडतात: विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. आशय व भावार्थावरून विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी हे 3 प्रकार पडतात. तर क्रियापदावरून स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी असे 4 प्रकार पडतात मित्रांनो. म्हणजे वाक्यांचे 2 मुख्य प्रकार आणि पुन्हा त्याचे उपप्रकार हे पडतात. आपल्याला हे नीट समजून घ्यायचे. आता चला पुढे बघूया आपण. आशयावरून व भावार्थावरून वाक्यांचे पडणारे प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे. जे 3 उपप्रकार पडतात ते लक्षात घ्यायचे. त्यातला आपण जो लक्षात घेणार आहोत तो विधानार्थी. ज्या वाक्यात केवळ विधानच केलेले असते त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे वाक्यात केवळ विधान असतं, सरळ सरळ विधान असतं. म्हणजे ज्याला सांगायचं असतं ना, तो सरळ सरळ वाक्यामध्ये काहीतरी सांगून जात असतो दुसऱ्याला. केवळ विधान असतं. मग ज्या वाक्यात केवळ विधानच केलेलं असते ना मित्रांनो, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हटले जात असते. त्याचे उदाहरण बघूया आपण आता. माझे वडील परगावी गेलेले आहेत. सचिन चांगला फलंदाज आहे. गोठ्यातील गाय हंबरते. आता साहजिकच हे वाक्य जे आहेत ना, आपल्या दररोजच्या बोलण्यातलीच वाक्य आहेत. सरळ सरळ आपण एक विधान करत असतो. मला फार उकडते, माझा अभ्यास झाला. सरळ सरळ वाक्य असतं. म्हणून ज्या वाक्यामध्ये केवळ विधान येत असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जात असतं. आता हे विधानार्थी वाक्य आपल्याला जर ओळखायचं असेल तर ते आपण कसं ओळखणार. मग मित्रांनो, त्यासाठी विधानार्थी वाक्याची वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली पाहिजे. मग ही वैशिष्ट्ये कशी असतील ती आपण नीट लक्षात घेऊया. आता विधानार्थी वाक्य जर ओळखायचं असेल ना, तर पहिलं लक्षण, पहिलं वैशिष्ट्य हे एक साधे वाक्य असते. म्हणजे साधे सरळ वाक्य असते. 2, या वाक्यात कर्ता, कर्म, क्रियापद या प्रकारचीच रचना असते. म्हणजे व्याकरणाचा जो नियम जो आहे, वाक्य म्हटलं की त्याची रचना कर्ता, कर्म, क्रियापद ही असायला हवी. तर अशा प्रकारची रचना विधानार्थी वाक्यामध्ये असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी पूर्णविराम चिन्ह दिलेलं असतं.
म्हणजे एक साधं वाक्य असतं, ते जे साधं सरळ आपण बोलतो ना त्या प्रकारचं वाक्य असतं, पण त्या वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद हे आलेले असतात आणि शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण विधानार्थी वाक्य आपण नीट समजून घेऊ शकतो आपण. चला दुसऱ्या प्रकाराकडे आपण जाऊया मित्रांनो. दुसरा प्रकार जो आहे तो प्रश्नार्थी वाक्याचा आपण अभ्यास करूया. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ज्यावेळेस बोलत असतो ना, तर त्यावेळेला कधीकधी आपल्या मनामध्ये शंका असते, म्हणून आपण समोरच्याला विचारताना जे वाक्य बोलतो ना ते प्रश्नार्थक असतं. म्हणून ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे बोलताना आपल्या बोलण्यामधून कुठेतरी प्रश्न उपस्थित होत असतो, आपल्याला काहीतरी माहिती जाणून घ्यायची असते आणि म्हणून मग आपण जे विधान करतो ना की ज्यामध्ये प्रश्न येत असतो, म्हणून त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हटले जातं. आपण उदाहरणाने प्रश्नार्थी वाक्य नीट समजून घेऊया आपण. बघा उदाहरणं काय आहेत आता. तुझे वडील परगावी केव्हा जाणार आहेत? सचिन काय चांगला फलंदाज आहे? तुझा आवडता विषय कोणता? आता हे 3 वाक्य आपण नीट लक्षात घ्या. वडील परगावी जाणार आहेत, आता आपल्या समोरच्याला विचारायचं असेल तर आपण कसं विचारणार? आपण तुझे वडील परगावी केव्हा जाणार आहेत? किंवा सचिन खेळत असेल, तुम्हाला सांगायचं की सचिन चांगला फलंदाज आहे, किंवा विचारायचे असेल तुम्हाला सचिन काय चांगला फलंदाज आहे, समोरून उत्तर येईल हो किंवा नाही. म्हणजे आपण प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नाचं ज्ञान आपल्याला मिळत असतं, ते उत्तर म्हणजे मिळालेलं ज्ञान असतं. तुझा आवडता विषय कोणता? म्हणजे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की समोरच्याचा विषय आहे, पण तो आवडता विषय कोणता असेल त्याचा. म्हणून तुझे वडील परगावी केव्हा जाणार आहेत? सचिन काय चांगला फलंदाज आहे? तुझा आवडता विषय कोणता? असे अनेकविध आपण उदाहरण आपण व्यवहारामध्ये आपण बघू शकतो आपण. म्हणजेच बोलताना आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर आपण त्यासाठी जे वाक्य बोलतो ना तर ते प्रश्नार्थी असतं. वीज केव्हा येणार आहे? महाविद्यालय कधी सुरू होणार आहेत? म्हणजे यातून आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं, मग हे प्रश्नार्थी वाक्य जे आहे हे आपण कसं लक्षात घेणार आपण? मग त्याची पण आपल्याला काही वैशिष्ट्ये लक्षात घ्यावी लागणार आहेत मित्रांनो. चला तर ती वैशिष्ट्ये आपण नीट लक्षात घेऊया. यामध्ये 3 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य, या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. 2, कोणाला काहीतरी सांगायचं किंवा विचारायचे असते. 3, शेवटी प्रश्नचिन्ह असते. बरोबर आहे. म्हणजे वाक्य आहे, विधान आहे, पण ज्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, कारण की जो प्रश्न विचारत असतो त्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं, लक्षात घ्यायचं असतं, म्हणून वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कोणाला काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी विचारायचं असतं. हे वाक्यात आढळलं की ते आपल्याला प्रश्नार्थी वाक्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वाक्य ज्या वेळेला संपतं, ज्यावेळेला वाक्याचा शेवट होत असतो त्यावेळेला वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असतं. मित्रांनो, हे आपल्याला प्रश्नार्थी वाक्याच्या संदर्भात लक्षात येतं. म्हणून आपण व्याख्या लक्षात घेतली, उदाहरणं लक्षात घेतली आणि त्याची वैशिष्ट्ये पण लक्षात घेतली. आपण पुढच्या प्रकाराकडे आपण जाऊया. पुढचा 3रा प्रकार आहे जो भावार्थावरून आशयावरून पडत असतो, तो म्हणजे उद्गारार्थी. यामध्ये
उद्गारार्थी वाक्य नेमकं कसं असतं ते नीट लक्षात घेऊया आपण. त्याची व्याख्या काय ते आपण नीट लक्षात घेऊया आपण. उद्गारार्थी ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो किंवा ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. बोलताना वेगवेगळ्या प्रकारचे भाव व्यक्त होत असतात. कधी बोलतानाचा भाव आनंदाचा असतो, कधी दुःखाचा असतो, कधी विस्मयाचा असतो, आश्चर्याचा असतो, कधी इच्छा व्यक्त केली जात असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे भाव, कधी प्रशंसा व्यक्त केली जात असते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे भाव जे असतात ते आपल्या बोलण्यातून प्रदर्शित होत असतात. म्हणून ज्या वाक्यात असे मनातील भाव उत्कटपणे व्यक्त केले जात असतात किंवा ज्या वाक्यात भावनेचा उद्गार असतो, म्हणजे काहीतरी भावना व्यक्त होत असते आपल्या भाषेमध्ये, आपल्या वाक्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, अशा वेळेला ते उद्गारार्थी वाक्य असतं. म्हणून ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो किंवा ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग याची उदाहरणं आपण नीट बघूयात की उद्गारार्थी वाक्य नेमके कसे असते. त्याची काही उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपण नीट लक्षात घेऊया. पहिलं उदाहरण, खूपच सुंदर आहे तुमचा हा परिसर. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जर गेलेलो असेल तो परिसर खूप चांगला असेल. तुम्ही आता म्हणजे साधारणतः आता पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठे जर गेलात ना, सगळं निसर्गरम्य वातावरण आहे. एखादा परिसर तुम्हाला जर चांगला आवडला असेल तर तुम्ही साहजिकच म्हणणार खूपच सुंदर आहे तुमचा हा परिसर. साहजिकच आपल्याला तो सुंदर आहे हे सांगायचं आहे त्या वाक्यातून, म्हणजेच आपला भाव व्यक्त होतो आहे तिथून. म्हणूनच हे काय आहे, उद्गारार्थी वाक्य आहे. किती छान खेळतो सचिन. खेळणार तर सगळेच असतात, सचिन पण खेळतोय, पण सचिन खूप चांगला खेळतो हे तुम्हाला सांगायचं आहे. पण सांगताना तुम्ही कसं सांगितलं, किती छान खेळतो सचिन. म्हणजेच यातून तुम्हाला तो चांगला खेळतोय त्याची प्रशंसा तुम्हाला करायची आहे. म्हणजेच भाव व्यक्त होत आहे, म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहे. किती सुंदर देखावा आहे हा. एखादं दृश्य असेल, देखावा असेल, पण खूप सुंदर असेल तर किती सुंदर देखावा आहे हा. हे साहजिकच त्यातून एक भाव व्यक्त होऊन जात असतो. मित्रांनो, बोलताना असे ज्या ज्या वेळेला भाव व्यक्त होत असतात त्यावेळेला त्या वेळेला ते वाक्य उद्गारार्थी असते. आता उद्गारार्थी वाक्य ओळखायचं कसे हे नीट आपण लक्षात घेऊया. त्याची पण काही वैशिष्ट्ये आहेत. आता याची वैशिष्ट्य कोणती ती आपण नीट समजून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य, या वाक्यात भाव किंवा भावना व्यक्त करणारे शब्द आलेले असतात. दैनंदिन व्यवहारात आपण ज्यावेळेस बोलत असतो तर त्यावेळेला बोलत असताना साहजिकच आपल्या मनातून काही भाव किंवा काही भावना व्यक्त होतात. मग वाक्यामध्ये ज्या वेळेला असे भाव किंवा भावना व्यक्त करणारे शब्द वाक्यात आले की समजून घ्यायचं की ते वाक्य म्हणजे उद्गारार्थी वाक्य असतं. हे पहिलं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं. भावनाप्रधान शब्द किंवा वाक्य आलेले असते. वाक्यात कधीकधी एखादा शब्द हा भावना व्यक्त करणारा असतो, तर कधीकधी संपूर्ण वाक्य जे असतं ना त्यातून काहीतरी भावना प्रदर्शित होत असते. कोणाची प्रशंसा करायची असेल, काही आश्चर्याचं घडलं असेल ते सांगायचं असेल, किंवा आनंदाच्या काही गोष्टी सांगायच्या असेल, किंवा दुर्दैवाने एखादं गोष्ट दुःखी असेल तर तीसुद्धा आपण वाक्यातून सांगत असतो. म्हणजेच की ज्या वेळेला एखादा शब्द किंवा वाक्य हा भावनाप्रधान असतो ना त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जात असतं. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की वाक्य ज्या वेळेला संपतं शेवटी उद्गार चिन्ह असते. वाक्य ज्या वेळेला संपतं किंवा वाक्याचा शेवट होत असतो तर त्यावेळेला ते वाक्य जे आहे ते उद्गारार्थी असते. म्हणजे उद्गार चिन्ह दिसलं की त्यावेळेला समजायचं ते वाक्य हे उद्गारार्थी आहे. मित्रांनो, म्हणजे
उद्गारार्थी वाक्य, त्याची व्याख्या, उदाहरण आणि वैशिष्ट्य ह्या तिन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या मित्रांनो. आजच्या या तासिकेमध्ये मित्रांनो आपण की वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर यातला एक घटक जो आहे वाक्य प्रकार, तो आपण नीट लक्षात घेतला. आणि या वाक्य प्रकारामध्ये आपण की साधारणतः आपले भाव की आपले विचार त्याची देवाणघेवाण भाषेच्या माध्यमातून कशी होते ते लक्षात घेतलं. मग भाषा म्हटलं की त्यासाठी आपण अक्षर म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय हे नीट लक्षात घेतलं. दैनंदिन व्यवहारामध्ये एकच आशय विविध वाक्यांमधून कसं बोलत असतो, मग ते विधानार्थी असो, प्रश्नार्थी असो, उद्गारार्थी असो, हे आपण नीट लक्षात घेतलं. एकच भाव, एकच विचार वेगवेगळ्या वाक्यांमध्ये कसा मांडला जात असतो ते लक्षात घेतलं. त्यानुसार दोन मुख्य प्रकार पडतात, आशयानुसार आणि भावार्थानुसार, आणि दुसरा क्रियापदानुसार. मग त्याच्यामध्ये आशयानुसार जो आहे, मग त्याच्यामध्ये आपण विधानार्थी असेल, प्रश्नार्थी असेल, आज्ञार्थी असेल, हे तीन मुख्य प्रकार जे आहेत ते आपण बघितले. आणि त्यामध्ये आपण त्यांची व्याख्या लक्षात घेतली. व्याख्येप्रमाणे आपण वैशिष्ट्ये लक्षात घेतले आणि उदाहरणं पण नीट समजून घेतले. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हा सगळा घटक जो आहे तो लक्षात आला असेल, समजला असेल असं मी गृहीत धरतो. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून पुन्हा धन्यवाद देतो मित्रांनो.